नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अनमोल एज्यू अकॅडमीवरती। मित्रांनो, यामध्ये आज जे आपण मराठी व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचं चॅप्टर म्हणजे वाक्य रूपांतर यावरती आज आपण 50 प्रश्न कव्हर करणार आहोत। तर तुम्हाला मित्रांनो, जर तुम्हाला कोणतेही सब्जेक्टचे जर तुम्हाला सेपरेट लेक्चर पाहिजे असेल तर तसेही आपल्याकडे अवेलेबल आहे। कंबो पाहिजे असेल तर कंबोमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि यामध्ये नम्रता मॅडम आहेत, दुसरे फॅकल्टी आहेत, मी स्वतः आहेत। तर सगळ्या प्रकारचे विषय तुम्हाला इथे कव्हर केले जाणार आहेत। मित्रांनो, यामध्ये कोणत्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता मी डायरेक्ट आपल्या विषयाला आपले प्रश्न चालू करतो आहे। तर इथे बघा, संपूर्ण मराठी व्याकरणाचे 1000 प्रश्न तुम्हाला याची PDF मिळणार आहेत आपल्या अनमोल एज्यू अकॅडमीवरती। इथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, आपलं ॲप जे इन्स्टॉल करायचं आहे, इथे बघा तुम्हाला मी सर्कल करून दिलं आहे, अनमोल एज्यू अकॅडमी टाकावं लागेल तुम्हाला आणि तुम्हाला लगेच काय करायला लागेल, तिथे तुम्हाला सगळे विषयासहित लेक्चर मिळणार आहेत। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया। पहिला प्रश्न घेऊ आपण, वाक्य रूपांतर सराव परीक्षा प्रश्न 50 बरोबर। पुढील प्रश्न, पुढील वर्षी मी गावाला जाईल या विधानाचे नकारार्थी वाक्य ओळखा। काय म्हटलं, पुढील वर्षी मी गावाला जाईल या विधानाचे नकारार्थी वाक्य ओळखायचं मित्रांनो। तर यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ब, म्हणजे पुढील वर्षी मी गावाला गेल्याशिवाय राहणार नाही। तर इथे मी तुम्हाला सर्कल करून देतो जेणेकरून तुम्हाला अजून सोपं होईल। आणि मित्रांनो, यामध्ये जे मी तुम्हाला होमवर्कसाठी पण प्रश्न देणार आहेत, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्न उत्तर कमेंटमध्ये लिहायचं आहे, ठीक आहे। चला तर पुढचा प्रश्न घेऊ, तिचे रूप सुंदर आहे या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य कसे होईल। तिचे रूप सुंदर आहे या वाक्याचे काय करायचं, आपलं उद्गारार्थी वाक्य तयार करायचं। म्हणजे दुसरा प्रश्न उत्तर आपला आहे ड, म्हणजे किती सुंदर आहे तिचे रूप, म्हणजे प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तुला चहा हवा की कॉफी हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे। 3 नंबरचं प्रश्न उत्तर आहे मित्रांनो अ, म्हणजे संयुक्त वाक्य, ठीक आहे। चलो, संयुक्त वाक्य। नेक्स्ट क्वेश्चन, लोकांनी नेहमी खरे बोलावे या विधानाचे आज्ञार्थी वाक्य बनवा। म्हणजे 4 नंबरचं प्रश्न उत्तर आहे आपलं ड, म्हणजे काय, नेहमी आज्ञार्थी म्हणजे ऑर्डर द्यायची ना आपल्याला, म्हणजे नेहमी खरे बोला, म्हणजे काय आपलं ड प्रश्न उत्तर आहे, ठीक आहे। चलो नेक्स्ट क्वेश्चन, आज गाडीत खूप गर्दी होती या वाक्याचे नकारार्थी वाक्य ओळखायचे। म्हणजे या वाक्याचं नकारार्थी वाक्य कसं करणार मित्रांनो, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ न बदलू देता यामध्ये नकारार्थी वाक्य करायचे। म्हणजे आपलं आहे आज गाडीत गर्दी नव्हती असे नाही, म्हणजे काय ब प्रश्न उत्तर आहे आपलं, ठीक आहे। चलो नेक्स्ट क्वेश्चन, शरदच्या चांदण्यात ताजमहल सुंदर दिसतो या वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य तयार करा। म्हणजे प्रश्न बनायचा याचं सरळ सरळ 6 नंबरचं प्रश्न उत्तर आहे मित्रांनो आपलं, एक मिनिट कन्फर्म करू दे, मी थोडंसं कन्फ्यूज आहे यामध्ये जे आहे। ड उत्तर आहे मित्रांनो यामध्ये, शरदच्या चांदण्यात ताजमहल सुंदर दिसत नाही का। वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे, प्रश्नार्थक। तर सगळीकडे प्रश्न दिलेला आहे। चलो नो प्रॉब्लेम, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, पण मला तर वाटतं याचं ड नंबरचं उत्तर आहे, ठीक आहे। चलो, किती उंच इमारत आहे ही या वाक्याचे उद्गारार्थी बनवायचं आपला, नाही उद्गारार्थी वाक्याचे उदाहरणार्थी करायचे। चलो 7 नंबरचं प्रश्न उत्तर आहे आपलं अ, ही इमारत खूप उंच आहे, ठीक आहे। चलो, तो प्रामाणिक आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य करायचं। 8 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे ब, तो अप्रामाणिक नाही, ठीक आहे। बऱ्याच वेळेस इथं काय होतं, मुलं कन्फ्यूज होऊन जातात, म्हणजे प्रामाणिक अप्रामाणिक आपलं काय म्हटलं यांनी नकारार्थी या वाक्य ही जी सूचना असते यावरती सगळ्यात महत्त्वाचं ध्यान करून तुम्हाला इथं बघायचं असतं। मुलांनो शांत बसा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, बघा ऑर्डर दिली कोणत्या प्रकारची मला सांगा बरं। तुम्ही हे वाक्य कमेंटमध्ये पण लिहू शकता, पण तरी पण नो प्रॉब्लेम, मी याचं उत्तर मी तुम्हाला दिलं आहे आज्ञार्थी वाक्य, ठीक आहे। चलो, पाऊस पडला तर शेतकरी आनंदित होईल, पाऊस पडला तर शेतकरी आनंदित होईल हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे। तुम्ही याचं उत्तर जे आहे कमेंटमध्ये लिहायचं मित्रांनो, काय लिहायचं आहे कमेंटमध्ये लिहायचं, कमेंट, ठीक आहे। चलो नेक्स्ट क्वेश्चन, त्याच्याजवळ पैसे नाहीत या वाक्याचे होकारार्थी वाक्य तयार करा। 11 नंबरचा प्रश्न मित्रांनो, यामध्ये जे तुम्हाला याचं उत्तर आहे क, म्हणजे तो निर्धन आहे, सरळ सरळ तो काय आहे निर्धन, पैसा नसलेला, धन नसलेला, संपत्ती नसलेला, ठीक आहे। चलो, अबाब केवढा मोठा साप, अबाब केवढा मोठा साप या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते। 12 नंबरचं प्रश्न उत्तर आहे मित्रांनो आपलं अ, म्हणजे हा साप फार मोठा आहे, ठीक आहे। चलो नेक्स्ट क्वेश्चन, आईने मुलाला शाळेत पाठवले या वाक्याचा प्रयोग ओळखा। प्रयोग बदलून वाक्य रूपांतर केल्यास कोणत्या प्रकारात होईल।
म्हणजे प्रयोग बदलून, म्हणजे सरळ सरळ मी असं म्हणतो तुम्हाला इथं डायरेक्ट कोणत्या प्रकारचं प्रयोग आहे हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. 13 नंबरचं प्रश्न उत्तर आहे मित्रांनो आपलं क, म्हणजे भावे प्रयोग है ना. चलो, सुधीरने अभ्यास करावा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. 14 नंबरचा प्रश्न उत्तर मित्रांनो ब, म्हणजे विद्यार्थी वाक्य. आता विद्यार्थी वाक्य मित्रांनो इथं कसं लिहिलं आहे बघा, तुम्ही थोडंसं बघू शकता. इथं जे बघा अशा प्रकारचं लिहायला पाहिजे होतं, जेणेकरून मी ट्राय करतो तुम्हाला दाखवण्यासाठी. विद्यार्थी अर्ध ध पाहिजे होतं आणि इथं नंतर विद्यार्थी असं पाहिजे होतं खरं म्हणजे विद्यार्थी. तर इथे काय केलेलं आहे थोडंसं म्हणजे डायरेक्ट विद्यार्थी केलं ते विद्यार्थी, ते विद्यार्थी वाक्य. त्याचं उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल 2 नंबरचं. ठीक आहे. चलो, 15 तू कधी आलास या वाक्याचे विधानार्थी वाक्य बनवता येईल का. तू कधी आलास या वाक्याचे विधानार्थी वाक्य बनवता येईल का. तर 15 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ब, नाही. हा केवळ प्रश्न आहे. काय म्हटलं यांनी, नाही. हा काय आहे, केवळ प्रश्न आहे. त्याचं विधानार्थी वाक्य बनवताना याच्यातला प्रश्न तसाच राहील, त्यामुळे ते जमणार नाही. चलो, कावळा काळा असतो. बरं, या वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य ओळखा. 16 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो ब, म्हणजे कावळा काळा नसतो का. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे प्रश्न पण झाला पाहिजे आणि त्याचं काय म्हणतात क्वेश्चन मार्क पण आला पाहिजे. आज्ञा पाळणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा. 17 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो ड, आज्ञा पाळा. काय करायचं आहे, आज्ञार्थी, ऑर्डर द्यायची, आज्ञा पाळा. जरा आज्ञा पाळा जरा सगळ्यांनी. ठीक आहे. चलो, 18 नंबरचा प्रश्न, त्याला ताप आल्यामुळे तो शाळेत गेला नाही. मिश्र वाक्याचे केवळ वाक्य कसे होईल. चला, 18 नंबरचा प्रश्न, याचं काय करायचं आपल्याला, केवळ वाक्य. 18 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो ब, ताप आल्यामुळे तो शाळेत गेला नाही. फक्त काय करायचं आपल्याला, केवळ वाक्य, सरळ सरळ साधं वाक्य म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. चलो, जे चकाकते ते सोनं नसते. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. 19 नंबरचा प्रश्न आणि ब उत्तर आहे मित्रांनो याचं मिश्र वाक्य. जे चकाकते, जे आणि ते यामध्ये 2 शब्द लागले बघा. चलो, नेक्स्ट, तिचे अक्षर सुंदर आहे. या वाक्याचे नकारार्थी निवडा. या वाक्याचे काय निवडायचे, नकारार्थी. तर 20 नंबरचा प्रश्न उत्तर अ, तिचे अक्षर कुरूप नाही. कुरूप नाही है ना. बघा इथे मी सांगताना मला वाटतं थोडंसं मुलांना मी सांगितलं होतं की हे 2 प्रश्नाचं उत्तर तर होऊ शकत नाही असं मी सांगितलं होतं, पण नाही, मी थोडं तिथं माझं कन्फ्युजन झालं होतं. पण याचं जे उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे, कुरूप नाही. ठीक आहे. चलो, बघा इथं काय म्हटलेलं आहे, सुंदर आहे ना. एक मिनिट हां, इथं मी तुम्हाला परत दाखवतो. बघा, अक्षर सुंदर आहे. तर सुंदर शब्दाचा विरुद्धार्थी घ्यायचा आपल्याला. इथं विरुद्धार्थी शब्द घ्यायचा होता आणि त्याचं नकारार्थी करायचं आहे. म्हणजे आपल्याला सुंदर आहेच असं दाखवायचं, म्हणजे तिचे अक्षर कुरूप नाही याचा अर्थ काय, सुंदर आहे है ना. तर अशा प्रकारचं त्याचं उत्तर होतं मित्रांनो 20 नंबरचं. चलो, नेक्स्ट, मला दूध आवडते. या वाक्याचं नकारार्थी वाक्य ओळखा. 21 नंबरचा प्रश्नाचं उत्तर क, मला दूध नकोसे वाटते. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे. 22 नंबरचा प्रश्न. 22 नंबरचा प्रश्न उत्तर आहे मित्रांनो क, मिश्र वाक्य. मला थोडंसं डाऊट आहे मित्रांनो, मी परत मागे घेतो. 21 नंबरचा प्रश्न काय म्हटलेलं आहे, मला दूध आवडते. 21 नंबरचा प्रश्न उत्तर काय होतं, इथं 22 ते 21. मला दूध आवडते यांनी काय म्हटलं होतं, वाक्याचे नकारार्थी वाक्य ओळखा. म्हणजे नकारार्थी वाक्य करायचे याचं. 21 नंबरचा प्रश्न उत्तर होतं आपलं मित्रांनो ब. हां, तर तिथे माझं कन्फ्युजन झालं. तेच म्हटलं, मला दूध ना आवडते. मला दूध ना आवडते नाही, म्हणजे ना आवडते म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आवडते शब्दाचा आवडते ना आवडते है ना, अशा प्रकारचे. आता हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळेस ना म्हणजे ऐकला नसेल, खूप म्हणजे तुम्हाला रेअरमध्ये हा शब्द तुम्ही ऐकलेला शकतो. कोणता, ना आवडते. ठीक आहे. तर हा पण एक क्रियापदाचा प्रकार आहे. ठीक आहे. तर गोंधळून जाऊ नका. 21 नंबरचं प्रश्न उत्तर तुम्हाला कळालं असेल, ब आहे. ठीक आहे. चलो, 23 घेऊ डायरेक्ट आपण. त्याने कठोर परिश्रम केले म्हणून तो उत्तीर्ण झाला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. 23 नंबरचं प्रश्न उत्तर 23. चला, 23 आहे ब, संयुक्त वाक्य. आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही. या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते. होकारार्थी वाक्य 24 नंबरचं प्रश्न उत्तर ब, आम्ही तुमचे उपकार नेहमी स्मरू. स्मरू म्हणजे काय, नेहमी आठवणीत ठेवू, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. चलो, शाबास, छान खेळलास. या वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखा. 25 नंबरचं क, तू फार छान खेळलास. दार उघड. हे वाक्य कोणत्या प्रकारचे राहील. बघा, दार उघडायला सांगितलं है ना, म्हणजे ऑर्डर दिल्यासारखं वाटतं. बघा 26 नंबरचा प्रश्न काय, ब, आज्ञार्थी वाक्य. जर पाऊस पडला तर हवेत गारवा येईल. या वाक्याचे
केवळ वाक्य कसे होईल? 27 नंबर अ. पाऊस पडल्यामुळे हवेत गारवा येईल. गुलाबाचे फूल खूप सुवासिक असते. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य ओळखा. म्हणजे 28 नंबरचा प्रश्न. किती सुवासिक असते गुलाबाचे फूल? बघा, तर बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना असं वाटतं की क्वेश्चन आपलं उद्गारार्थी चिन्ह जे पहिल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये म्हणजे पहिल्या दुसऱ्या शब्दामध्ये येतं, असं नव्हे. तर कधीकधी जे वाक्यामध्ये तर हे जे म्हणजे वाक्याच्या शेवटी पण येतं. म्हणजे असा जो प्रश्न असतो मित्रांनो, मी असं म्हणेल की हा 10% प्रश्न आहे. 10% जवळपास 90% जे म्हणजे शब्दाच्या नंतरच येतं डायरेक्ट अशा प्रकारचे चिन्ह. ठीक आहे, तरी तो गोंधळून जायचं नाही. त्याच्या मनात भीती नव्हती. या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा. 29 नंबरचा प्रश्न ब. याचं उत्तर आहे ब. तो निर्भय होता. सकाळी लवकर उठावे. बघा, उठावे, जावे, पहावे, बोलावे, खावे अशा प्रकारचे जे शेवटी वे असते, बघावा, बोलावा, पहावा. मी तुम्हाला असं म्हणेल, तर ट्रिक लक्षात ठेवा. 99% 1% अपवाद असू शकतं, पण 99% मित्रांनो अशा वाक्य जे असतं हे विद्यार्थी वाक्य असतं. ठीक आहे, चला काय असतं? विद्यार्थी वाक्य. तर याचं उत्तर तुम्हाला आता सांगायचं आहे ऑलरेडी. 31 नंबर, तो कधी खोटे बोलत नाही. या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते? 31 नंबरचा प्रश्न याचं उत्तर आहे तो नेहमी खरे बोलतो. बघा, खोटे, बघा खोट्याचा विरुद्धार्थी शब्द खरे. ती गाणे गाते. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य ओळखा. आज्ञार्थी वाक्य 32 नंबर क. तू गाणे गा. आज्ञार्थी, ऑर्डर द्यायची. मी रोज व्यायाम करतो आणि योगासनही करतो. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? चला 33 नंबरचा प्रश्न क. संयुक्त वाक्य. पंतप्रधानांनी देशाचे नेतृत्व करावे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे? 34 अ. विद्यार्थी वाक्य. तिला साडी खूप आवडली. बरं, 35 द्या मग घेऊन. वाक्याचे उद्गारार्थी वाक्य निवडायचे आहे आपल्याला. 35 नंबरच्या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो आपला, किती आवडली तिला साडी. किती आवडली तिला साडी? खूपच आवडली आहे ना. महिलांना साडी आवडतेच, काही विषयच नाही. चलो, रात्रीच्या वेळी जंगलात जाऊ नका. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? 36 नंबरचा प्रश्न ब. आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी म्हणजे नकारार्थी. रात्रीच्या वेळी जंगलात जाऊ नका म्हणजे बघा, ऑर्डर पण दिली आणि नकारार्थी पण सांगितलं, म्हणजे नकारार्थी पण वाक्य आहे. ठीक आहे, चलो. मुलांनी आईवडिलांची सेवा करावी. या वाक्याचे विद्यार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्य ओळखा. बरं, 37 अ. मुलांनो, आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांची सेवा करा. ओके. वाहने सावकाश चालवावे किंवा चालवावीत. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कसे होईल? चला, तुम्ही याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. एकदम सोपं आहे. फक्त काय द्यायचं तुम्हाला? ऑर्डर द्यायची. ऑर्डर. ठीक आहे, चलो. तो श्रीमंत आहे पण दयाळू नाही. हे वाक्य कोणत्या प्रकारचे? 39 नंबरचा प्रश्न उत्तर ब. संयुक्त वाक्य. 40 किती भयंकर अपघात होता हा. या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते? 40 नंबर अ. हा अपघात खूप भयंकर होता. 41 मूर्ती लहान पण कीर्ती महान. हे वाक्य कोणत्या उभयन्वी अव्ययाने जोडलेले आहे आणि प्रकार कोणता? म्हणजे काय म्हटलं? हे बघा, इथं पण आहे ना, आणि बघा एका गोष्टीमध्ये काय म्हणजे तारीफ केलेली असते आणि एका वाक्यामध्ये जे आहे त्याचं कमतरता दाखवलेली असते. तर याचं प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो न्यूनत्वबोधक म्हणजे संयुक्त वाक्य. तो परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने अभ्यास केला होता. हे वाक्य कोणत्या प्रकारचे? 42 नंबरचा प्रश्न क उत्तर आहे मित्रांनो याचं मिश्र वाक्य. सुधा सुंदर गाते. या वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य ओळखा. प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न तयार करा सरळ. 43 नंबरचं ब. सुधा सुंदर गात नाही का? तिच्या डोळ्यात पाणी आले. या वाक्याचे नकारार्थी वाक्य कसे होईल? 44 नंबर अ. तिच्या डोळ्यात पाणी आले नाही असे नाही. 45 चोर पोलिसांना पाहून पळाला. वाक्य संयुक्त वाक्य कसे होईल? 45चं अ. तो दररोज व्यायाम करतो. या वाक्याचं नकारार्थी वाक्य ओळखा. 46 अ. जर तुम्ही मेहनत कराल तर यशस्वी व्हाल. या वाक्याचा प्रकार ओळखा. 47 ब. आहा, किती सुंदर देखावा आहे हा.
या वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखा. 48 अ. 49 तो घरी आला आणि वीज गेली. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? 49 नंबरचा प्रश्न क. संयुक्त वाक्य. आणि 50 आणि शेवटचं शिक्षकांचा आदर करावा है ना. चला या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य ओळखा. तुम्ही याचं उत्तर कमेंटमध्ये लिहू शकता. एकदम सोपं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपले 50 प्रश्न झालेले आहे आणि सगळ्यांची PDF तुम्हाला जे आपल्या अनमोल एज्यू अकॅडमीवरती मिळणार आहेत. याची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल, सगळे प्रश्न आणि त्याचे उत्तर सगळ्यांची PDF आहे. त्यानंतर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. तर तुम्हाला GK, त्यानंतर मॅथ रिजनिंग, त्यानंतर मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, इंग्लिश सगळ्या प्रकारचे यामध्ये विषय अवेलेबल आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे विषयाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही यामध्ये फ्रीमध्ये, सध्या तरी फ्रीमध्ये आहे. आता जी तुम्हाला एकदा तारीख सांगून देतो, म्हणजे आपलं आता ऑगस्ट चालू आहे. तर जवळपास ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून या पूर्ण पेड कोर्सेस असणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं, फक्त आता सध्याची तुम्हाला संधीचा लाभ घ्यायचा आहे. आणि तोपर्यंत जय हिंद.